स्वतंत्रता, समता आणि बंधुता ही संविधानिक मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेली नसून ती तथागतांच्या धम्मक्रांतीतून आलेली आहेत. सर्वच संत, महात्मे आणि समाजसुधारकांनी या मूल्यांच्या प्रस्थापनेवर भर दिल्याने भारत हे विश्वबंधुतेचे तीर्थक्षेत्र बनले हे सत्य असून त्याला प्रत्यक्ष कृतीतून उजाळा देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध झाले पाहिजेत, असं प्रतिपादन लोककवी वामनदादा कर्डक महाकवी संमेलनाचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी केलंय. भारतीय संविधान दिनानिमित्त विश्व बंधुता साहित्य परिषद आणि दर्पण प्रकाशन पुणे यांच्या वतीनं आयोजित लोककवी वामनदादा कर्डक महाकवी संमेलनाचे उद्घाटन पहिल्या विश्वबंधुता विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर सविता पाटील यांच्या हस्ते झाले. नवी पेठेतील पत्रकार भवनात आयोजित संमेलनावेळी स्वागताध्यक्ष ज्येष्ठ कवयित्री सुनीता कपाळे, प्रकाशक गुलाबराज फुलमाळी, कवी प्राध्यापक चंद्रकांत वानखेडे, पौर्णिमा वानखेडे, कादंबरीकार शंकर आथरे, कवयित्री शिल्पा कुलकर्णी आदी उपस्थित होते. याप्रसंगी 114 कवींच्या रचनांचा प्राध्यापक चंद्रकांत वानखेडे संपादित विश्वबंधुतेचा बोधिवृक्ष हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला. संमेलनात 110हून अधिक कवींनी आपल्या काव्यरचना सादर केल्या. प्रकाश रोकडे म्हणाले, या देशातील नालंदा आणि तक्षशिला विश्वविद्यालयांमधून या मूल्य विचारांचे शिक्षण दिले जात होते. त्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत होते. हा शाश्वत इतिहास आहे. विश्वबंधुतेचा संदेश देणारा आपला देश आहे. बंधुतेचे हे मूल्य समजून घेत आपण माणूसपणाची भावना वृद्धिंगत करायला हवी. डॉक्टर सविता पाटील म्हणाल्या, आयुष्यात येणाऱ्या अडचणींकडे डोळसपणे पाहिले पाहिजेत. त्यातून आपल्यातील क्षमता ओळखता येतात. कविता आपल्याला जगण्याची उर्मी देते, भावना व्यक्त करण्यासाठीचे व्यासपीठ देते. त्यामुळे ती केवळ मनोरंजन करणारी नव्हे तर क्रांती घडवणारी असावी, असंही त्या म्हणाल्या. वामनदादा म्हणतात, निळ्या नभी चंद्रमा तैसाच तू गौतमा, निळ्या नभी चंद्रमा तैसाच तू गौतमा, हृदयात राहुनी सन्मार्ग दावुनी, पावन करीसी आम्हा